नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज परफेक्ट असे दही वडे बनवून दाखवणार आहेत। मार्केटमध्ये भेटतात एकदम तसे गोल आकाराचे आणि छान मऊ सॉफ्ट असे दही वडे बनवून दाखवणार आहे। पहा हे दही वडे किती मस्त असे बनलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट खूप छान असे झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहा किती मस्त हे दही वडे झालेले आहेत। त्यासाठी इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि अशा प्रकारे स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। स्वच्छ धुतल्यानंतर ही 6 तास भिजत ठेवणार आहे। पहा अशा प्रकारे यातले पाणी काढून स्वच्छ अशी डाळ धुवून घेत आहे। पहा अशा प्रकारे 2 पाण्यानी उडीद डाळ मी धुवून घेतलेली आहे। पहा यातून किती पांढरे असे पाणी निघते, त्यामुळे स्वच्छ अशी धुवून ही 8 तास भिजत ठेवलेली आहे। 8 तास झाल्यानंतर पहा छान अशी भिजलेली आहे। आता ही मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान अशी बारीक अशी पेस्ट याची करून घेणार आहे। आता यामध्ये थोडंसं लसूण आणि थोडंसं अद्रक अशी खिसून टाकणार आहे। यामुळे आपल्या वड्यांची टेस्ट खूप छान अशी लागते। अशा प्रकारे खिसणीच्या सहाय्याने खिसून टाकलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून याची अशा प्रकारे घट्ट अशी पेस्ट बनवून घ्या। पहा अशा प्रकारे पेस्ट बनलेली आहे। आता याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे 1 चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे पीठ एकदम व्यवस्थित असं फेटून घ्या, जेणेकरून आपले वडे हे छान असे टम्म फुगतील आणि त्याचा आकार हा बिघडणार नाही, त्याचा आकार छान असा गोल येणार। त्यासाठी हे 2-3 मिनिटं मी छान असं फेटून घेतलेलं आहे। पहा पाण्यामध्ये अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घ्या आणि आपले वडे गोल बनतात की नाही हे असे चेक करा। पहा मस्त गोल आणि हा वडा पाण्यामध्ये डुबत नाही आहे, वरती तरंगत आहे, म्हणजे परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे। अशा प्रकारे वड्यांचं पीठ बनवून घ्या, तुमचे वडे खूप छान गोल असे परफेक्ट होणार। अशा प्रकारे गरम तेलामध्ये हे वडे छान असे तळून घ्या। पहा किती मस्त छान लालसर रंग येऊपर्यंत छान असं तळून घ्या। गोल गोल छान मस्त, याचा आकारही बिघडलेला नाही, परफेक्ट असे वडे हे तयार झालेले आहेत। याप्रमाणे सर्व वडे मी तळून घेतलेले आहे। पहा किती छान गोल असे हे वडे तळून झालेले आहेत। मीडियम गॅसवर हे वडे सर्व तळून घ्या। अशा प्रकारे सर्व वडे मी इथे तळून घेतलेले आहेत। किती छान मऊ आणि गोल गोल झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये हे सर्व वडे टाकून घ्या। अशा प्रमाणे हे अर्धा मिनिट अशा प्रकारे भिजत ठेवून अशा प्रकारे पाणी काढून घ्या। मस्त सॉफ्ट असे मऊ असे वडे तयार होतात। आता मी इथे दही घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर टाकून हे मिक्सरला फिरून घेते। अशा प्रकारे गोड दही तयार केलेलं आहे आणि ही गोड चटणी आणि ही तिखट चटणी मी घेतलेली आहे। चवीनुसार तिखट टाकू, जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला असा मी घेतलेला आहे। सर्वात अगोदर गोड दही टाकून घ्यायचं। दही वडे तयार करण्यासाठी सर्वात अगोदर मी इकडे दही टाकून घेतलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे गोड चटणी टाकल्यानंतर तिखट चटणी टाकल्यानंतर लाल तिखट असं थोडंसं चवीनुसार टाकून घ्या आणि त्यानंतर चाट मसाला आणि थोडंसं जिरे पावडर। आता परत एकदा दही टाकून घ्या, परत तीच प्रोसेस करायची। आता गोड चटणी आणि नंतर तिखट चटणी। अशा प्रकारे रेडी झालेले आहेत आपले मस्त सॉफ्ट असे दही वडे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा। पहा मस्त असे दही वडे तयार झालेले आहेत। पहा मस्त सॉफ्ट आणि खूप टेस्टी हे झालेले होते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।
एकदम मार्केटमध्ये भेटतात तसे हे दहीवडे तयार झालेले आहेत। पहा मस्त।